जय जिजाऊ। वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरी 24मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ग्रामीण भागात मिळत असलेली चिलीची भाजी पाहणार आहोत। आता ही चिलीची भाजी मार्केटमध्ये येत नाही विकायला, पण ज्या ठिकाणी गव्हाचं शेत आहे, कांद्याचं शेत आहे, त्या कांदे जिथे पिकवतात त्या ठिकाणी मात्र ही भाजी आपल्याला हमखास पाहायला मिळते आणि ग्रामीण भागातल्या बाया मोठ्या चवीनं ही भाजी खातात। या ठिकाणी ही भाजीचे नुसतं पानं मी तोडून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी ती स्वच्छ तोडल्यानंतर धुवून घेतलेले आहे आणि धुवून इथे मी सुकायला ठेवले। आता याच्यासाठी आपल्याला कांदा लागेल, त्याच्यानंतर ही लाल मिरच्या लागतील वाळलेल्या आणि थोडासा सांबार लागेल। बस एवढंच साहित्य आपल्याला यासाठी पाहिजे। आता ती कशी करायची तर तांदूळ जिऱ्याची जी भाजी आपण करतो त्याचप्रमाणे ही भाजी करायची, पण आपल्याला नवीन नवीन भाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आज आपण या ठिकाणी ही भाजी करत आहोत। कढईत 2 चमचे तेल टाकून घेतलं। आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। आपली मोहरी न तडतडली आहे। आपण याच्यामध्ये लसूणचे तुकडे टाकून घेतले। लसूण जो आहे त्याचे तुकडे करून घेतले आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये त्या लाल मिरच्या टाकू। बहुतेक लाल मिरच्या टाकायच्या सुकलेल्या आणि शक्यतोवर ही लोखंडाचीच कढई वापरायची आपण। कांदा झालेला आहे। आता हळद टाकली आपण, थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आहे, त्यानंतर मीठ टाकूया आणि ही भाजी जी आहे ही चिरायची नाही, फक्त तोडून घ्यायची। याला अंगभूत पाणी आहे, आपण धुतल्यामुळे याला थोडंसं पाणी पण आहे, त्यामुळे पाणी याच्यात टाकायची गरज नाही। अशी थोडी सुकी सुकी भाजी अतिशय चविष्ट, अतिशय स्वादिष्ट अशी लागते। अशा त्याच्या नवीन नवीन प्रकारच्या भाज्या तुम्हाला दाखवण्यात मला एक प्रकारचा आनंद होतो। ही थोडीशी होऊ द्यायची आपण आणि नंतर आपण भाकरीसोबत ही छान लागते। ही अशा प्रकारे ही चिलीची भाजी जी कांद्यात आणि गव्हात शेतामध्ये मिळते ती आपण या ठिकाणी केलेली आहे। अतिशय स्वादिष्ट अशी भाजी। आपण जर तिकडे गावाकडे गेला तर एक वेळ अवश्य करून पहा, निश्चितच आपल्याला आवडेल। आपण हा व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद।